IPL ने 2024 मध्ये BCCIला 5,761 कोटी रुपये कमावून दिले। एवढंच नाही तर BCCIचा इतक्या वर्षांचा रेव्हेन्यूवर नजर टाका। एवढा रेव्हेन्यू कमावून सुद्धा BCCI टॅक्स भरत नाहीये, कारण BCCI ज्या काही IPL सारख्या ऍक्टिव्हिटीज राबवते त्या समाजासाठी उपयोगाच्या आहेत असं सांगून स्वतःला चॅरिटीच्या फ्रेममध्ये बसवते आणि करमाफी घेते। आता प्रश्न असा आहे की असं असून सुद्धा IPL म्हणजेच BCCIला कर सवलत खरंच मिळते का, आणि मिळत असेल तर त्याची कारणं काय आहेत? 2013 मध्ये नफा थेट 385 कोटी रुपयांपर्यंत गेला आणि 2018 मध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट आला आणि स्टार इंडिया सोबतचं मीडिया राईट्स डील सुमारे 16,350 कोटी रुपयांचं झालं। इथूनच IPLचं रूपांतर एका प्रचंड कमर्शियल प्रोडक्टमध्ये झालं आणि पहिल्यांदाच फ्रँचायझी खऱ्या अर्थाने नफ्यात येऊ लागल्या। 2023 पर्यंत येताना IPLचं रेव्हेन्यू सुमारे 11,769 कोटींपर्यंत पोहोचला आणि नफा जवळपास 5,120 कोटी झाला। BCCIचं फायनान्शियल इयर 2023-2024 मधलं एकूण उत्पन्न सुमारे 9,741 कोटी इतकं होतं। त्यापैकी फक्त IPL कडूनच 5,761 कोटी म्हणजे जवळपास 59 हिस्सा होता। आज एक विरोधाभास दिसतो। एका बाजूला रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, युनिव्हर्सिटीज, स्टार्टअप्स आणि लॅबोरेटरीज टॅक्स भरतायत आणि दुसऱ्या बाजूला एक हायली कमर्शियल स्पोर्ट्स इकोसिस्टीम पब्लिक युटिलिटीच्या नावाखाली प्रोटेक्शन एन्जॉय करते। आता इथे एक बेसिक लीगल स्ट्रक्चर समजून घ्यायला हवं। इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 2 क्लॉज 15 मध्ये चॅरिटेबल पर्पजची व्याख्या दिलेली आहे। त्यात 4 मुख्य भाग आहेत: रिलीफ ऑफ पुअर, एज्युकेशन, मेडिकल रिलीफ आणि एक व्यापक भाग आहे तो म्हणजे ॲडव्हान्समेंट ऑफ एनी अदर ऑब्जेक्ट ऑफ जनरल पब्लिक युटिलिटी। ही शेवटची कॅटेगरी जी आहे ती खूप लवचिक आहे आणि याचमध्ये स्पोर्ट्स बॉडीज, ट्रेड असोसिएशन्स आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स येतात। आर्ग्युमेंट असं केलं जातं की या ॲक्टिव्हिटीज समाजासाठी उपयोगाच्या आहेत आणि याच फ्रेममध्ये BCCIने स्वतःला चॅरिटीमध्ये बसवलंय, कारण क्रिकेट प्रमोट करणं म्हणजे पब्लिक युटिलिटी। लोकांना एंटरटेनमेंट मिळतं, स्पोर्ट्स कल्चर वाढतो आणि देशासाठी एक प्रकारचा नॅशनल प्राईड सुद्धा निर्माण होतो। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।